आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत इंग्रजी विषयाचा मिसलेनियस या घटकातला प्रिपोजिशन हा घटक अभ्यासणार आहोत. काल आपण आर्टिकल्स बघितले बघा, आहे की नाही. आर्टिकल्स म्हणजे काय? उपपदे. उपपदे किती आहेत? उपपदे काल शिकलो ते किती उपपदे? 3 आहेत. 3 ए एन आणि द. काल आर्टिकल्स शिकलो की नाही. त्याची उपपदे म्हणजे आर्टिकल्स किती आहेत? 3 ए एन आणि द. ए कधी वापरतो, एन कधी वापरतो, द कधी वापरतो तुम्हाला माहिती आहे. ते त्या शब्दाच्या समोर आपल्याला वापरायचं आहे. त्यातला दुसरा उपघटक आहे तो म्हणजे काय? प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन म्हणजे काय तर शब्दयोगी अव्यय. काय? शब्दयोगी अव्यय. आता आपण बघा, एखादी वस्तू किंवा व्यक्ती, ठिकाण हे नेमकं कुठं आहे, म्हणजे खाली आहे की वर आहे हे समजण्यासाठी त्याच्या नावापुढं हे प्रिपोजिशन वापरतात. आता या टेबलवरती हा पेन आहे, है की नाही. हा पेन टेबलवरती आहे. मग टेबलवरती यासाठी ऑन हा शब्द वापरतात. अशाच प्रकारची प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो. आता त्यातली काही प्रिपोजिशन आपल्याला दिलेली आहेत बघा. इन. इन म्हणजे काय? इन म्हणजे आत. आत म्हणजे वर्गाच्या आत, दप्तराच्या आत, त्याला काय म्हणतात? आत. ऑन. ओयन. ऑन म्हणजे वर. ऑन म्हणजे काय? वर. च्यावर, झाडावर, टेबलवर, खुर्चीवर, आहे की नाही. इन टू. बघा, इन टू. आता इन टू म्हणजे काय तर हालचालीने आत, म्हणजे हालचाल करून. इनटू द. आय एंटर इनटू द कार म्हणजे हालचाल करून आत, हालचालीने आत, हालचालीने आत. पुढचं कोणतं आहे बघा? ऑन टू. ऑन टू म्हणजे हालचालीने वर. ऑन टू हालचालीने वर. पुढे बघा, ॲट म्हणजे च्याकडे. कोण बोलते रे? ॲट. ॲट द डोर, ॲट द ट्री, ॲट द ऑफिस म्हणजे च्याकडे. ॲट म्हणजे काय? कडे. च्याकडे. कोणतरी बोलते बघा बारी. मार खाणार प्रगती. कोण बोलते? पुढे बघा, टू. टू म्हणजे ला किंवा कडे. टू म्हणजे ला किंवा कडे. प्रतीक गो टू द ऑफिस असं. टू म्हणजे ला किंवा कडे. ऑफ. चाचीचे. ऑफ काय ना? चा ची आणि चे या तिन्ही कशालाही. चाचीचे. फ्रॉम म्हणजे च्यापासून किंवा चहाकडे. FROM. फ्रॉम म्हणजे काय? चहापासून किंवा चहाकडे. चहाने. चहापासून किंवा चहाकडे. पुढे बघा, अंडर. अंडर म्हणजे च्या खाली, एखादी टेबलच्या खाली, खुर्चीच्या खाली. अंडर. अंडर म्हणजे काय? च्या खाली. पुढे बघा, ओव्हर. ओव्हर म्हणजे च्यावर म्हणजे अंतराळी. अंतराळी म्हणजे काय? अजंतरी. त्याच्यानंतर नियर. नियर म्हणजे च्या शेजारी. नियर म्हणजे च्या
शेजारी. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. च्या म्हणजे काय तर कशाच्या तरी समोर. इन फ्रंट ऑफ. मग आता मी कॅमेऱ्याच्या समोर उभा आहे की नाही म्हणजे इन फ्रंट ऑफ कॅमेरा असं. त्याच्यानंतर विथ. विथ म्हणजे सोबत. च्या सोबत किंवा ने. पुढं बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे. बिहाइंड म्हणजे च्या मागे, घराच्या मागे, टेबलच्या मागे, खुर्चीच्या मागे, कपाटाच्या मागे, त्याला बिहाइंड म्हणतात. बाय. बाय म्हणजे ने. बाय म्हणजे ने. प्रिया कम टू स्कूल बाय बस. कशाने येते? बसने येते. प्रिया शाळेला कशाने येते? बसने. ने म्हणजे बाय. बाय बस. बिटवीन. बिटवीन म्हणजे च्या मध्ये. आता बघा हे प्रिपोजिशन आपण वर्गातले धडे अभ्यासताना सुद्धा बरेच वेळा हे अभ्यासलेले आहेत बरोबर की नाही. अ गर्ल इज सिटिंग बिटवीन मदर अँड फादर आहे की नाही. स्पॅरो इज ऑन द ट्री फ्लाइंग इनटू स्काय आहे की नाही. हे प्रिपोजिशन आपण ह्या तिसरीत पण आहेत आणि दुसरीत पण आहे की नाही. हे प्रिपोजिशन काही तुमच्यासाठी नवीन नाही तर हे तुम्ही पुस्तकामध्ये अभ्यासलेले आहे. कॅट इज बिहाइंड द हॅट आहे की नाही. कॅट इज नियर द हॅट. हे वाक्य झालेले आहेत की नाही. टीन इज ऑन द टेबल. हे प्रिपोजिशन का झालेले आहे. तर आता ह्याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया किंवा ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. लुक ॲट द पिक्चर अँड चूज करेक्ट ऑप्शन. चित्र पहा योग्य पर्याय निवडा. बघा चित्र कशाचं आहे? टेबल आहे आणि टेबलाच्या खाली काय आहे? कॅट आहे. द कॅट इज डॅश डॅश द टेबल. खालीला काय आहे शब्द? अंडर. च्या खाली. कॅट इज अंडर द टेबल म्हणजे त्या टेबलाच्या खाली कॅट आहे. पर्याय नंबर 3. दुसरा बघा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य प्रिपोजिशन वापरा. बघा अरे वाजू नको नी ठेवू नको कुठेतरी. रिकाम्या जागी योग्य प्रिपोजिशन वापरा. आय वेंट टू स्कूल डॅश डॅश माय सिस्टर. आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेला येतो. माझ्या बहिणी कसं काय असेल मग तिथं? मी शाळेला येतो माझ्या बहीण बरोबर सोबत आहे की नाही. म्हणजे विथ. बघा विथ म्हणजे च्या सोबत बरोबर ना. आय वेंट टू स्कूल विथ माय सिस्टर. मी माझ्या बहिणीबरोबर शाळेत येतो. पर्याय नंबर 2. प्रश्न तिसरा बघा. खालील वाक्य वाचून प्रेपोजिशन असलेले वाक्य निवडा. खालील वाक्य वाचायचे मग बघा. पहिलं वाक्य. आय लिव्ह इन अ विलेज. आय लिव्ह ऑन अ विलेज. आय लिव्ह ॲट अ विलेज. आय लाईव्ह फ्रॉम अ विलेज. आत. इन म्हणजे काय? आत. मी गावात खेडेगावात राहतो. गावात राहतो त्याला काय आहे? इन. आता दुसऱ्या वाक्यात ऑन आहे. ऑन म्हणजे वर. वर आहे का? गावाच्या वर राहतो का? नाही. आय लाईव्ह ॲट विलेज. मी खेड्याकडे राहतो का? नाही. आय लाईव्ह फ्रॉम विलेज. फ्रॉम म्हणजे त्यापासून चहाकडे म्हणजे आय लाईव्ह इन विलेज. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. चौथा बघा. रिकाम्या जागी योग्य प्रिपोजिशन वापरा. आता इथं कविताच आहे बघा. सोलोमन ग्रँडी बॉर्न डॅश डॅश मंडे. ऑन मंडे म्हणजे
तर ऑन म्हणजे काय, त्या दिवशी. बॉर्न ऑन अ मंडे, मंडे दिवशी तो जन्मला. पर्याय नंबर 4. प्रश्न बघताय ना? ठीक आहे. 5वा बघा. चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. चित्र बघा सगळ्यांनी. बघितलं? चित्रामध्ये एक घर दिसतंय आणि घराच्या कुठं बाजूला आहे का रे? शेजारी आहे का? घराच्या पाठीमागे झाड दिसते. हा, शेजारी म्हणलं तर एका बाजूला पाहिजे होतं, है की नाही? घराच्या पाठीमागे बघा, पुढं खिडक्या आहेत आणि पाठीमागे झाड आहे, है की नाही? द ट्री इज डॅश डॅश द हाऊस. काय येणार मग? च्या मागे बिहाइंड, है की नाही? च्या मागे म्हणजे काय? बिहाइंड. पर्याय नंबर 1. द ट्री इज बिहाइंड द हाऊस. स्वप्नील, कितवा प्रश्न चालू आहे? हाय म्हणजे झालं. बघा, हे झाले नमुना प्रश्न. आता बघतोय आपण सराव प्रश्न. क्वेश्चन नंबर 1 to 6 साठी सूचना. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रेपोजिशन. रिकाम्या जागी योग्य प्रेपोजिशन लिहा. देअर इज अ ग्रॉसरी शॉप डॅश डॅश माय हाऊस. नियर, माझ्या घराच्या शेजारी. ऑन, ॲट, फॉर, नियर. काय ना? नियर. देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. पर्याय नंबर 4. दुसरा बघा. आय एम डॅश डॅश स्टँडर्ड 3. आय एम इन स्टँडर्ड 3. तिथं कोणतं प्रेपोजिशन येणार आहे? जय. कोणतं येणार? कोणतं? इन. आय एम इन स्टँडर्ड 3. पर्याय नंबर 1. क्वेश्चन नंबर 3 बघा. वी गो टू स्कूल डॅश डॅश बस. बाय, ने. बायचं काय आहे? ने. बसने जातो. आम्ही शाळेत बसने जातो. वी गो टू स्कूल बाय बस. चौथा बघा. आय एम नॉट प्लॅन्टिंग धिस ट्री डॅश डॅश माय सेल्फ. बघा, आय एम नॉट प्लॅन्टिंग धिस ट्री डॅश डॅश माय सेल्फ. काइंड कोंडिबा ह्या धड्यातलं वाक्य आहे. ही झाडं मी माझ्यासाठी लावत नाही. मग कोणतं प्रेपोजिशन येणार? फॉर. कोणतं? फॉर. च्यासाठी. त्याच्यामध्ये अजून एक वाढवा. फॉर म्हणजे काय? च्यासाठी. फॉर म्हणजे च्यासाठी. ठीक आहे. पुढे बघा. 5वा. प्लीज कम डॅश डॅश मी. प्लीज कम डॅश डॅश मी. बघा, ऑन, बाय, इन, ऑन, विथ. विथ म्हणजे काय? च्या सोबत. म्हणजे प्लीज माझ्यासोबत ये. प्लीज कम विथ मी. माझ्यासोबत ये. पर्याय नंबर 4. 6वा बघा. मदर कट द बनाना डॅश डॅश पीसेस. मदर कट द बनाना इंटू पीसेस. म्हणजे तुकड्यांमध्ये तिने काय केलं? बनाना कट केला. बनान्याचे तुकडे केले. इंटू पीसेस. पर्याय नंबर 2. 7वा. क्वेश्चन नंबर 7 to 10 साठी सूचना बघा. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. अंडर बघा, चित्र बघा. हा, ऑन कशाला पाहिजे? खुर्ची आहे, खुर्चीच्या खाली मोबाईल आहे. मग वाक्य काय होणार? द मोबाईल इज अंडर द टेबल. खुर्चीच्या खाली आहे. खालीला शब्द काय आहे? अंडर, आहे की नाही? द मोबाईल इज अंडर द चेअर. पर्याय नंबर 1. दुसरा बघा. द टीव्ही इज डॅश डॅश द टेबल. द टीव्ही इज ऑन द टेबल. टीव्ही टेबलाच्या वर आहे. ऑन द टेबल. 9वा बघा. द बास्केट इज डॅश डॅश द बॉल. जवळ आहे की नाही? बॉल आणि बास्केट. हा, जवळ आहे. नियर म्हणजे
जवळ. द बास्केट इज नियर द बॉल. पुढं बघा 10वा. कशाचं चित्र आहे तिथे? नदी, पूल आहे की नाही. पुलाला काय म्हणतात? पुलाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ब्रिज आहे की नाही. मग वाक्य बघा. द ब्रिज इज डॅश डॅश द रिव्हर. काय? ऑन म्हणजे च्यावर, त्याला स्पर्श होतोय. ओव्हर, ओव्हर म्हणजे काय? च्यावर, अंतराळी. नदीला स्पर्श करतोय का पूल? नाही. अंतराळी म्हणजे काय? स्पर्श न करता. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. नदीच्या वरती पूल आहे. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. समजतंय? ठीक आहे. पुढचे बघा. क्वेश्चन नंबर 11 आणि 12 साठी सूचना. खालील पर्यायातून योग्य वाक्य निवडा. रमेश इज गोइंग टू बाजार. रमेश इज गोइंग फॉर बाजार. रमेश इज गोइंग ऑफ बाजार. रमेश इज गोइंग ऑन बाजार. हा, टू बाजार म्हणजे काय? टू म्हणजे काय? लाकडे. म्हणजे रमेश बाजारकडे चाललेला आहे, म्हणून तिथं काय येणार आहे? टू. पर्याय नंबर 1. बघा 12वा. ठेवते. अंकल इज इटिंग रोटीज ऑन दाल फ्राय. अंकल इज इटिंग रोटीज विथ दाल फ्राय. अंकल इज इटिंग रोटीज ॲट दाल फ्राय. अंकल इज इटिंग रोटीज ऑन दाल फ्राय. विथ काय येणार तिथं? विथ. विथ म्हणजे काय? च्या सोबत. म्हणजे अंकल दाल फ्राय सोबत रोटी खात आहेत. च्या सोबत. अंकल इटिंग रोटीज विथ दाल फ्राय. पर्याय नंबर 2. समजलं? हे आहेत प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. ह्याच्यामध्ये इन, ऑन असे हे प्रेपोजिशन आपल्याला वाक्यामध्ये वापरता आले पाहिजेत. विजय, तिच्या नादी कसा लागतोय? तर हे प्रेपोजिशन तुम्ही पाठ करायचे आणि वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरायचे ते समजून घ्यायचे. समजले का? उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा आहे.